हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो, टायटल बघून तुम्हाला माहीत पडलेच असेल की आज आपण कुठे जातोय. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी गावात स्थित असलेल्या सोनगडला भेट देण्यासाठी. मित्रांनो, सोनगड हा भोजापूर डॅमपासून अगदी जवळ आहे. तसं तर सोनगडला विशेष असे ऐतिहासिक वारसा नाही असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी हा गड आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जायचा. गडावर आपल्याला खंडोबारायाचे मंदिर बघण्यास मिळते. चला तर जाऊयात सोनगडला आणि जाणून घेऊया गडाची सध्याची स्थिती. फुलं घेऊन जाते दर रविवार पुजारीची वरती मंदिर गायचं आहे खंडोबा. मित्रांनो, सोनगडाकडे जाताना पहिल्यांदाच आपल्याला वाटेत देवांश बाबाचे मोठे मंदिर लागते. मंदिरासमोर आपल्याला खूप मोठे पत्र्याचे शेड देखील बघण्यास मिळते. दरवर्षी श्रावण महिन्यात चौथ्या रविवारी सोनगडावर खंडोबारायाची भव्य यात्रा भरते. त्याच यात्रेचे नियोजन या शेडमध्ये केले जाते, म्हणजे येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम भरतो. समोर तुम्हाला जे वडाचे झाड दिसते तिथूनच आपल्याला टर्न घेऊन देवांश बाबा मंदिराकडे यावे लागते. देवांश बाबा मंदिर आपल्याला अकोले ते सिन्नर या मुख्य रस्त्यावर बघण्यास मिळते. या मंदिराजवळूनच एक रस्ता सोनगडाकडे जातो आणि दुसरा रस्ता आहे तो म्हणजे सोनेवाडी गावातून. तुम्हाला समोर जे झाड दिसतंय तेथेच आपण आपली बाईक पार्क करून आपल्या पायी ट्रेकला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, गड सर करताना आपल्याला गडाच्या पायथ्याशी हे काका भेटले. काका गेल्या 40 वर्षांपासून न चुकता दर रविवारी अनवाणी पायाने गड सर करतात. गडावरती जाताना आपल्याला वाटेत मंदिरे लागतात. काका सर्व देवांची पूजा करतात, मंदिराची साफसफाई करतात. एका अर्थाने ते या गडाचे पुजारीच आहेत. त्यांच्या या कामाला मी अभिवादन करतो. मित्रांनो, देवावर श्रद्धा असली की आपण काहीही करू शकतो, हे या काकांनी दाखवून दिले आहे. मित्रांनो, 7 ते 8 मिनिटे चालत आल्यावर आपल्याला हे छोटेसे महादेवाचे मंदिर बघण्यास मिळते. मंदिराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मंदिरावर छत म्हणून फक्त पत्रे लावलेत. मंदिरात नंदी महाराजांची मूर्ती आणि महादेवाची पिंड बघण्यास मिळते. हेच मंदिर असणार आहे आपला पहिला स्टॉप. मित्रांनो, पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवगार दिसत आहे आणि मंदिरात पण गवत उगवत आहे. इथं काय? इथं देव आहे ना, गणपती मारुती बरोबर. मित्रांनो, जर तुम्ही मुंबईवरून सोनगडला येत असाल तर तुम्ही सिन्नर मार्गे अकोलेकडे जाणाऱ्या रस्त्याने येऊ शकता. सिन्नर ते अकोले बस तुम्हाला दर 1 तासाने भेटून जाईल. जर तुम्ही पुणे मार्गे येत असाल तर तुम्ही आळेफाटा मार्गे अकोला आणि अकोला ते सिन्नर या मार्गाने प्रवास करू शकतात. गडावर जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास लागेल.
मित्रांनो, हा समोर जो आहे तो आहे पर्वतगड आणि हा आहे तो आहे सोनगड. तर सोनगडावरती खंडोबारायाचं मोठं मंदिर आहे आणि आपण मंदिराकडे जातो आहे. तर जाणारा रस्ता इथून आहे. इथे आपल्याला थोड्याशा प्रमाणात कातळात कोरलेल्या पायऱ्या पण दिसतील आणि इकडं वातावरण पण खूप छान झालेलं आहे. हलका हलका पाऊस पडतोय. मित्रांनो, आपण जवळपास हा गड 50% सर केलेला आहे. आपण ज्या पॉईंटला येऊन थांबलो आहे आता तिथून पुढे थोडीशी अवघड चढाई सुरू झाली. इथपर्यंत आलो तिथपर्यंत प्लेन सर्विस होता आणि रस्ता पण व्यवस्थित होता. आपल्याला जागोजागी कातळात कोरलेल्या पायऱ्या पण दिसत आहे. मित्रांनो, हा जो गड आहे तो वॉच टॉवर म्हणून पण ओळखला जातो. म्हणजे याचा उपयोग आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा. मित्रांनो, आपण इथून वरती चालत आल्यावर आपल्याला असं वाटेल की एक रस्ता इकडे जातो, पण आपल्याला इकडे न जाता आपण या दिशेने जाणार आहे. म्हणजे जे बाबा आहेत ते आपल्याला इकडनं घेऊन गेलेत आणि आपण बघूयात की या साईडने गेल्यावरती आपल्याला काय बघायला मिळते. बाबा गेले 40 वर्ष रोज रविवारी येत आहे इथं. म्हणजे दर रविवारी इथं पूजेसाठी येत आहे. तर हा आहे आपला सोनगड. मित्रांनो, जर तुम्ही ट्रेकिंगसाठी बिगिनर असाल आणि तुम्हाला एकदम इझी पद्धतीचा ट्रेक करायचा आहे तर तुम्ही इथे येऊ शकता. हा जो ट्रेक आहे हा खूप इझी आहे आणि याची उंची पण खूप कमी. काही पॅच आहेत जे थोडेसे अवघड वाटत आहे, पण ते अवघड नाही. आणि गडावरती एक नंबर वातावरण झालं आहे. एकदम भारी. तुम्ही पाठीमागं बघू शकता आपला सोनगड किती छान दिसतोय. यही तो है ब्यूटी ऑफ सह्याद्री. ती माता दिसतोय तिथूनच आपला सोनगड स्टार्ट होतोय आणि ही जी तुम्हाला हिरव्या कलरची पट्टी दिसते ते आहे आपलं एकदम माथ्यावरचं रिलिंग. थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला खंडोबारायाच्या पादुका बघण्यास मिळतील. इथून सेकंड रिलिंग चालू होते आणि गड आपला एकदम 20% राहिलाय. इथे पाऊस चालू झालाय आणि बऱ्यापैकी पाऊस पडायला लागलाय. आजूबाजूला सगळं धुकंच झालंय. मित्रांनो, वाटेत आपल्याला ही लक्ष्मी मातेची मूर्ती बघायला मिळते. मित्रांनो, आपण एकदम वरती आल्याबरोबर आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं भेटेल जे की खूप मोठं आहे. आणि पावसामुळे थोडंसं वाटणी सरडी झाली. तर बघू शकता हे खूप मोठं पाण्याचं तळ आहे आणि त्यात सध्या पाणी नाही. इथं कामगारांचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. म्हणजे वरती मंदिराचं काम चालू होतं त्यावेळी इथं कामगार राहत असतील. तुम्ही बघू शकता खूप मोठा गुफेसारखं केलं आहे इथं. तर खूप पाऊस वगैरे असेल तर आपण इथं आश्रय घेऊ शकतो. आणि या पाण्याच्या टाक्याजवळून हा खालचा नजारा आणि जे समोर पाणी दिसतंय
ते आहे आपलं भोजापूर डॅम. तर डॅमला पाणी आता सध्या खूप कमी आहे आणि इकडं या भागात पाऊस पण यावर्षी कमीच दिसतोय. आणि मित्रांनो, फायनली आपण गडावरती येऊन पोहोचलोय. जे खंडोबा रायाचं मंदिर आहे ते पाठीमाग आहे. आपण तिकडे लवकर जाऊयात. आणि मित्रांनो, वरचे खूप सारे आत्ताच झाडे लावलीत. खूप छान आहे गड. हा पूर्वीच्या काळी सांगितल्याप्रमाणे वॉच टॉवर म्हणून यूज केला जात होता. मित्रांनो, इथे गवत पण खूप सारं वाढले आणि आपल्याला प्रॉपर शूज अथवा आपल्याला काही इजा होणार नाही त्यासाठी प्रॉपर आपल्याला ट्रेक्स पॅन्ट्स वगैरे यूज केल्या पाहिजे, कारण आपण साप वगैरे आपण सांगू नाही शकत कुठे. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता हे मोठं मंदिर. तर आपण आता जातोय मंदिरात आणि बघूयात. आणि वरती एकदम असा छोटासा स्पेस आहे, म्हणजे मंदिर बसेल आणि थोडंसं एम्प्टी स्पेस. आणि हे आहे आपलं मंदिर. तुम्ही बघू शकता मंदिर खूप मोठं आहे. तिथं लाईटची वगैरे पण सोय केलेली आहे. मित्रांनो, हे जे मंदिर किंवा हा जो गड आहे याच्यावरती चारी साईडने आपल्याला तारेचे तार कंपाऊंड दिसेल. आणि मागच्या बाजूस आल्यावर आपल्याला समोर पर्वतगड दिसतो. तर आता आपण पर्वतगडाकडे जातोय. आणि मंदिराच्या वरच्या साईडला पण हा खूप मोठा पाण्याचा टाका आहे. हा टाका पण खूप जुना दिसतोय आणि याच्या आतमध्ये उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्या वगैरे नाही दिसणार. मित्रांनो, आपण पर्वतगडाच्या दिशेने गेल्यावरती इथं थोडंसं तार कंपाऊंड तुटलेलं आहे आणि आपण यातून पुढे जाऊ शकतो. आणि इथून पर्वतगड एकदम मोठा दिसतोय आणि एकदम क्लिअर पण दिसतोय. आता इथं जे धुकं आलेलं होतं ते क्लिअर झालंय आणि आजूबाजूची गावे पण खूप चांगली दिसत आहेत. मित्रांनो, आपण सोनगडाच्या एकदम लास्टच्या टोकाला येऊन बोलतोय आणि आपल्याला जो पाठीमागं दिसतोय तो आहे पर्वतगड. जर आज टाईम नाही भेटला तर आपण नंतर कधीतरी त्या गडाला कव्हर करूयात. मित्रांनो, सोनगडावरती आज खूपच कमी गर्दी होती आणि ते तुम्हाला दाखवलं की खंडोबा रायाचं खूप मोठं मंदिर आहे. तर मित्रांनो, म्हणजे इथे श्रावणाच्या 4थ्या सोमवारी खूप मोठी यात्रा भरते. इथे जेवण वगैरे भंडारा पण असतो. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच एकदा सोनगडाला भेट द्यावी. जो सोनगड आहे तो सिन्नर तालुक्यातील सोनगाव या गावामध्ये पडतो. याचं जे बेस विलेज आहे ते सोनगाव आहे. आणि गड खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं आहे. आत्ताच इथं आपल्याला खूप नवीन नवीन झाडं पण लावलेली दिसत आहेत. अशीच झाडं आपण पण लावूयात पुढे जाऊन. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, हेच होते आपले सोनगड किल्ल्याचे संपूर्ण प्रवास वर्णन. गड अगदी बघण्यासारखा आहे. काकांचे आशीर्वाद घेऊन आपण आपला परतीचा प्रवास चालू करतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात सह्याद्रीच्या कुशीत. तोवर काळजी घ्या, मस्त राहा. जय भवानी, जय शिवराय, जय सह्याद्री.